पुढे दिलेल्या कागदापासून घडू शकल्या जाणाऱ्या घणासारख्या असणाऱ्या वस्तू निवडा. आर सोबत आर च्या विरुद्ध काय असायला पाहिजे ते जी, वाय च्या विरुद्ध काय असायला पाहिजे पी, आणि बी च्या विरुद्ध काय असायला पाहिजे. तर हे काढून घेऊ पहा आपण. असं हा प्लस इथे होईल, मायनस इथे होईल, गुणाकार इथे आणि भागाकार इथे. लक्षात आलं. ही जी आकृती आहे कुठे जाईल माहिती आहे का, इथे जाईल. आलं लक्षात. आणि ह्या दोन आकृत्या इथे आल्या, कळलं. आणि ही जी आकृती इथे येईल म्हणजे गुणाकार नंतर भागाकार इथे लागला. येते का लक्षात. आता मला सांगा, हा याच्या विरुद्ध आहे, इथे सोबत जमते का नाही. मग आर सोबत जी जमत नाही. आर सोबत जी आहे का इथे कुठे आहे बघा, आर सोबत जी. कटला. अरे कटला ना. तो त्याच्या विरुद्ध आहे, याच्या बाजूला कसा काय येईल लक्षात. इथे आहे का आर सोबत जी नाहीये. इथे बघा वाय सोबत पी आहे का, हे बघा पहिल्या हे दोन्ही कटले. वाय सोबत पी इकडे नाहीये. चला बी सोबत हा आहे का, बीच नाहीये म्हणजे अडचण नाहीये. आता ते चेक करून घेऊ. आपलं काय, मला एक सांगा, हे जे आकृती आहे हे जे काढत आहे आपण, आर ला काय लागलेला असला पाहिजे मायनस, आणि हा इथे येतो ना प्लस. मायनस प्लस चालतो आपल्याला आर ला. हे बघा आर सोबत मायनस प्लस आहे की नाही, येते लक्षात. हा चला अजून काय सांगा. हे दोन आकृत्यापैकी चुकीची जर काढायची असेल, इथून न जाता आपण इथून जाऊ ना डायरेक्ट. कसं जात आहे, आर सोबत प्लस मायनस चालतो का, तर चालतो. आर सोबत प्लस मायनस चालतो. पी सोबत मायनस आणि भागाकार चालतो का, पी सोबत. हा कुठे येईल, मायनस आणि भागाकार कुठे येईल, हा इथं येईल. हा गेला तर इथं जाईल. येत्या लक्षात तुमच्या. म्हणजे हाही चालतो आणि हाही चालतो आपल्याला. क्लिअर. म्हणजे हा पण बरोबर आहे. आता पी सोबत प्लस आणि भागाकार चालतो का, प्लस इकडे आला ना हा, म्हणजे चालेल का नाही, म्हणजे हा कटला. आता आर सोबत पाहून घ्या एकदा परत. आर सोबत भागाकार आणि आहे का इथे भागाकार वगैरे नाहीये, याचा अर्थ काय, हा कटला. पर्याय क्रमांक किती येईल का लक्षात. पहिले आपण बंदिस्त डायस बघितला, त्याच्यानंतर ओपन डायस होता, त्यानंतर या पद्धतीचे प्रश्न जे आपल्याला विरोधक काढून डायरेक्ट चेक करता येते. कळत आहे का.